हॅलो गाईज, अस्सलाम वालेकुम, नमस्ते. स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी बनवत आहे पुरणपोळीचा मस्तपैकी बेत. आज सुट्टी आहे. मी विचार केला जरा झोपून मस्तपैकी सुट्टी एन्जॉय करायचं, पण कशाचं काय मेले जिभेचे चोचले पुरवावे लागतात. असू दे, कधीतरी आपल्या मनाचं तरी खावं. मिस्टरांना माझ्या अजिबात पुरणपोळीचं स्वयंपाक आवडत नाही. खरं मला आणि माझ्या मुलांना खूप आवडतो. आणि तसं पण वटपौर्णिमा होती, त्यानिमित्तानं म्हटलं आपण पण काहीतरी करूया. हे गाईज, आपण मुस्लिम हिंदू करत बसण्यापेक्षा एकमेकांच्या सणामध्ये काय काय बनतं काय नाही, जर गुलाबीनं आपण केलं खाल्लं तर आपल्यात गोडवा निर्माण राहू शकतो. खरं मला काय एवढं कळत नाही त्यातलं. चला असं, मी इथं कुकरला डाळ वगैरे लावली. मी इथं अर्धा किलो प्रमाणाचं पुरणपोळी करत आहे, 2 वेळेचा, जेणेकरून माझा स्वयंपाक मी करून ठेवलेला संध्याकाळी मस्तपैकी फिरायला जायला येते. इथं मी छानपैकी भजीसाठी मी पीठ घेतलं आहे. त्या पिठामध्ये मी कांदा, मिरची वगैरे आपण जे जे भजीमध्ये सामान घालतो ते सर्व घातलेलं आहे. इथं मी मोबाईल बंद करणार होते, कारण माझ्या लक्षातच नाही आहे. मोबाईल इथं चालूच आहे. इथं पाणी सुरू आहे नळाचं, ते तसंच चालू झालं आहे. आणि माझ्या नंतर लक्षात आलं की माझ्याकडून कॅमेरा ऑनच होता. कधी कधी असं होतं की मी कॅमेरा ऑफ करते तरी पण तो ऑनच राहतो. तुमच्याबरोबर असं होतं का, मला नक्की सांगा. इथं मी पीठ घेतलेलं आहे. पिठामध्ये मी थोडासा मैदा पण घातलेला, जेणेकरून पोळी छान मऊ होते. आणि पीठ चांगलं मळून घेतलं. इथं माझी डाळ शिजलेली आहे, त्यातलं सगळं पाणी मी बाजूला काढलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रात नाही का सगळे असं म्हणतात की पुरणपोळी ज्याला आली तो, ज्याला पुरणपोळी जमली ती छान सुगरण अशी, म्हणजे आमच्या आजी वगैरे सगळे असे म्हणायचे. इथं मी डाळ शिजलेली आहे, त्याच्यामध्ये मी गूळ घालून त्याला शिजवायला ठेवलं आहे. डाळीतलं जी आमटी राहिलेली, छान असा मसाला केला. मसाल्यामध्ये मी लसूण, थोडंसं आलं, नंतर कोथिंबीर वगैरे घालून ते म्हणजे मसाला तयार केला. इथं मी डाळीचं पाणी त्याला फोडणी देत आहे. थोडासा कढीपत्ता पण मी घातलेला. इथं मी तिखट आमटी केली. इथं आळणी आमटी पण करते, कारण माझा मुलगा लहान आहे, त्याला तिखट आमटी आवडत नाही, म्हणून मला त्याच्यासाठी वेगळी बनवावी लागते. खरं मला पण ही खूप आवडते. आणि ही खरंच गाईज, तिखट आमटीपेक्षा जी आळणी आमटी आहे ना ती खूपच छान लागते. इथं माझी डाळ शिजलेली आहे छान, म्हणजे म्हणतात नाही का की आपल्या उलातनं व्यवस्थित उभं राहिलं तर समजायचं की आपलं पुरण व्यवस्थित झालेलं आहे. इथं बघा, परत माझा कॅमेरा ऑन राहिलेला आहे. आता तोपर्यंत पुरण थंड होईपर्यंत, डाळ थंड होईपर्यंत इथं मी भजी तळून घेतली छान. कुरवड्या, पापड, हे जेव्हा पूर्ण नसेल तर आपलं पुरणपोळीचा स्वयंपाक अपूर्ण असतो. मला तर थोडं तरी का होईना, पण हे सगळं थोडं थोडं आवडतं करायला. बघू शकताय तुम्ही, छान असे पापड तळलेले आहेत, कुरडई तळलेली आहे.